तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपतीकडे. तर संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य आपला राजीनामा हा राष्ट्रपतींकडे सुपूर्द करतात. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, जीवन नावाचे लो कॉस्ट व्हेंटिलेटर नुकतेच कोणी तयार केले आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय रेल्वेने. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. तर भारतीय रेल्वेने जीवन नावाचे लो कॉस्ट व्हेंटिलेटर तयार केले आहे. प्रश्न क्रमांक 3, भारत शासनाने कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय समिती स्थापन केली आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली भारत शासनाने कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारताची राजकोषीय तूट किती टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6%. पण मित्रांनो इथं मिस्टेक झाली आहे, 6.2% एवढा हे उत्तर बरोबर आहे. तर भारताची राजकोषीय तूट हा 6.2% इतकी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या बँकेने ग्राहकासाठी नुकतीच डोअर स्टेप बँकिंग सुविधा सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय स्टेट बँक. भारतीय स्टेट बँकेने त्यांच्या ग्राहकासाठी नुकतीच डोअर स्टेप बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, जगातील पहिला कोरोना विषाणू पॉझिटिव्ह असणारा प्राणी कोणत्या देशात आढळलेला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका या देशामध्ये जगातील पहिला कोरोना बाधित म्हणजेच कोरोना पॉझिटिव्ह असणारा प्राणी आढळलेला आहे. तो एक वाघ आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे अमेरिका देशामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कोविड-19 याच्या पार्श्वभूमीवर खालीलपैकी कोणत्या संस्थेने कमी खर्चात पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IIT रुड़की या संस्थेने कोविड-19 याच्या पार्श्वभूमीवर कमी खर्चात पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केलेले आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील लोकांसाठी 66 कोटी मास्क तयार करण्याची घोषणा केली आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. उत्तर प्रदेश राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील लोकांसाठी 66 कोटी मास्क तयार करण्याची घोषणा केली आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7 एप्रिल. 7 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे 7 एप्रिल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 एप्रिल. तर 6 एप्रिल हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे 6 एप्रिल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, पेटा इंडिया याच्याकडून खालीलपैकी कोणाला हिरो टू ॲनिमल अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवीन पटनाईक. पर्याय क्रमांक 4 नवीन पटनाईक. पेटा इंडिया यांच्याकडून हिरो टू ॲनिमल्स हा अवॉर्ड नवीन पटनाईक यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत कोरोना विषाणूवरील चाचणी व उपचार मोफत करण्यात येणार आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आयुष्यमान भारत. आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत कोरोना विषाणूवरील चाचणी व उपचार मोफत करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे आयुष्यमान भारत.
यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. काँग्रेसचे राजगोपालचारी यांनी कोणत्या दोन संघटनांना एकत्र आणण्यासाठी योजना सादर केली होती? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काँग्रेस व मुस्लिम लीग. पर्याय क्रमांक 3 काँग्रेसचे राजगोपालचारी यांनी काँग्रेस व मुस्लिम लीग या दोन संघटनांना एकत्र आणण्यासाठी एक योजना सादर केली होती. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. द्विभाषिक राज्याचा प्रयोग कोणत्या कालावधीत राबवला गेला होता? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1956 ते 1960 या कालावधीत द्विभाषिक राज्याचा प्रयोग राबवला गेला होता. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. बाबा आढावांनी कोणत्या चळवळी उभारल्या होत्या? तर आपल्याला चळवळींची नावे दिली आहेत. पहिली आहे असंघटित कष्टकरी, सरकारी कर्मचारी, धरणग्रस्त आणि दलित समाज. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि क हे बरोबर आहे. तर अ मध्ये येते असंघटित कष्टकरी ही एक आणि क मध्ये येते धरणग्रस्त. तर ह्या दोन चळवळी त्यांनी उभारल्या होत्या, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राष्ट्रकूट राजाने वेरूळ येथील कैलास मंदिर बांधलेले आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्ण पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने वेरूळ येथे कैलास मंदिर बांधलेले आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. कोणाच्या नेतृत्वाखाली 1828 साली कोळी जमातीने उठाव केला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रामजी भांगडिया. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली 1828 साली कोळी समाजाने म्हणजे कोळी जमातीने उठाव केला होता. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालण्याचा कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. राजस्थान राज्य सरकारने पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रता असावी अशी अट घालणारा कायदा तयार केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 राजस्थान राज्यामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पाणी फाउंडेशन याची स्थापना कोणी केली आहे? तर पाणी फाउंडेशन याची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक 3 आमिर खान व किरण राव यांनी या दोघांनी मिळून पाणी फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. जून 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले सल्मा धरण हे कोणत्या देशात आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान या देशामध्ये आहे. तर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सल्मा धरणाचे उद्घाटन झाले होते आणि सल्मा धरण हे अफगाणिस्तान या देशामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखायचा आहे. हर्षदाला फळभाजी आवडते यामध्ये फळ हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि या विशेषणाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 4 नामसाधित विशेषण आहे. हर्षदाला फळ आवडते ह्या वाक्यामध्ये फळ या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि याचा विशेषणाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 4 नामसाधित विशेषण. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. तिने सारे धान्य निवडून ठेवले. अधोरेखित क्रिया विशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? आणि अधोरेखित केलेला शब्द आहे निवडून आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धातू साधित क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. उरल पर्वताच्या पूर्वेकडील पसरलेल्या विस्तीर्ण मैदानास काय म्हटले जाते? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम सायबेरिया. उरल पर्वताच्या पूर्वेकडील पसरलेल्या विस्तीर्ण मैदानास पश्चिम सायबेरिया असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी विविध घनरूप पदार्थ बाहेर पडतात त्यांना काय म्हटले जाते? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पायरोक्लास्ट असे त्यांना म्हटले जाते. ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस त्यामधून येणारे घनरूप पदार्थ बाहेर पडतात त्यांना पर्याय क्रमांक 3 पायरोक्लास्ट असे म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करताना व उपसूर्य स्थितीत असताना सूर्य कोणत्या गोलार्धात असतो?
आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दक्षिण गोलार्धामध्ये. ज्यावेळी पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते व उपसूर्य स्थितीत असताना सूर्य हा दक्षिण गोलार्धात असतो. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. भूकंप लहरीची नोंद करणारे परिणाम व युनिट काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेस्मोग्राफ व रिश्टर स्केल. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. पृथ्वीवरील वाळवंटी प्रदेशाने जगाचा -% प्रदेश व भूखंडाचा -% भाग व्यापलेला आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 14% व 30%. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. तर भूखंडावरील वाळवंटी प्रदेशाने जगाचा 14% प्रदेश व भूखंडाचा 30% भाग व्यापलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. विषुववृत्तीय हवामान प्रदेश खालीलपैकी कोणता भाग येत नाही? विषुववृत्तीय हवामान प्रदेशात खालीलपैकी कोणता भाग येत नाही? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केनिया. केनिया हा भाग विषुववृत्तीय हवामान प्रदेशात येत नाही. त्यामुळे पर्याय 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे, केनिया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. बाबूराव मडवी यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास मंडळाची स्थापना कोणी केली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र शासन. तर बाबूराव माडवी यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास मंडळाची स्थापना ही पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले होते? म्हणजेच महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मारुतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रथम अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 BP मौर्य. BP मौर्य यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रथम अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 4 BP मौर्य. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. ज्याने दरवाजा उघडला तो दरवाजा बंद करेल. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे आणि अधोरेखित केलेला शब्द आहे ज्याने. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संबंधी सर्वनाम. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर ज्याने दरवाजा उघडला तो दरवाजा बंद करेल यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे ज्याने. आणि या सर्वनामाचा प्रकार येतो पर्याय क्रमांक 3 संबंधी सर्वनाम. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. डॅश डॅश विधेयक झाल्याशिवाय शासनाला राष्ट्राच्या तिजोरीमधून एकही पैसा सुद्धा खर्च करता येत नाही. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विना नियोजन विधेयक. विना नियोजन विधेयक पूर्ण झाल्याशिवाय शासनाला राष्ट्राच्या तिजोरीमधून एक पैसा सुद्धा खर्च करता येत नाही. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. केंद्राकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची तत्वे डॅश डॅश निश्चित करते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वित्त आयोग. तर केंद्राकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची तत्वे हे वित्त आयोग निश्चित करत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. मला नाहक तिप्पट व्याज भरावे लागेल या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार सांगायचा आहे. आणि यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक विशेषण येतं तिप्पट आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. टिपाई देवीचे प्राचीन मंदिर यवतमाळ जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पांढरकवडा. पांढरकवडा या तालुक्यामध्ये टिपाई देवीचे प्राचीन मंदिर आहे जे यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा या तालुक्यामध्ये येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कम्प्युटरचे नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिद्धार्थ. सिद्धार्थ हे भारतामध्ये निर्माण झालेले पहिले कम्प्युटर होते आणि सिद्धार्थ त्याचं नाव होतं. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10.
संसदेपुढे प्रस्तुत करण्यात आलेल्या महालेखा परीक्षकाच्या अहवालाची तपासणी कोण करत असतो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकलेखा समिती। तर लोकलेखा समिती ही संसदेपुढे प्रस्तुत करण्यात आलेल्या महालेखा परीक्षकाच्या अहवालाची तपासणी करत असते। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11। भारतातील कोणता ऊर्जा स्रोत सर्वात मोठा ऊर्जा पुरवठा करणारा स्रोत म्हणून ओळखला जातो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खनिज तेल व दगडी कोळसा। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। तर भारतामध्ये खनिज तेल व दगडी कोळसा हा ऊर्जा स्रोत सर्वात मोठा ऊर्जा पुरवठा करणारा स्रोत म्हणून ओळखला जातो। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12। आपण खेळायला जाऊ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे। आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13। नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात। आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याला वचन असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो धर्म येतो त्याला वचन असे म्हटले जाते। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14। महाराष्ट्रातील कोणते क्रांतिकारक इंडिया हाऊसमध्ये राहून इंग्लंडमधून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकून आले होते? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेनापती बापट। सेनापती बापट हे महाराष्ट्रातील असे क्रांतिकारक आहेत इंडिया हाऊसमध्ये राहून त्यांनी इंग्लंडमधून बॉम्ब कसे तयार करायचे याचं तंत्रज्ञान शिकून ते भारतामध्ये आलेले होते। पर्याय क्रमांक 2 सेनापती बापट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑगस्ट 1962। 1 ऑगस्ट 1962 साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16। भारत सरकारकडून सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माधवीपुरी बुच। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। तर माधवीपुरी बुच यांची भारत सरकारकडून सेबी मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17। सध्या कोरोना विषाणूमुळे असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिशा। ओडिशा हे राज्य कोरोना विषाणूमुळे असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे। पर्याय क्रमांक 3 ओडिशा राज्य। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18। कोरोना विषाणूच्या उपचारात उपयोगी ठरणाऱ्या PPE च्या 1.7 लाख किट खालीलपैकी कोणत्या देशाने भारताला दिलेले आहेत? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन। चीन या देशाने कोरोना विषाणूच्या उपचारात उपयोगी ठरणाऱ्या PPE नावाच्या 1.7 लाख किट भारत देशाला दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 चीन। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19। 2019 चा विस्डन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेन स्टोक। बेन स्टोक या खेळाडूला 2019 चा विस्डन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे बेन स्टोक याला। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20। कोविड-19 सामना करण्यासाठी कोणत्या राज्याने कोविड केअर नावाने ॲप्लिकेशन चालू केलेले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश या राज्याने कोविड-19 सामना करण्यासाठी कोविड केअर नावाने ॲप्लिकेशन चालू केलेले आहे। पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे त्याचं योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21। कोरोना विषाणूच्या विरुद्ध सरकारी प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी भारतातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्या नावाने विशेष चळवळ सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करुणा नावाने। तर
कोरोना विषाणूच्या विरुद्ध सरकारी प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी भारतातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करुणा नावाने एक विशेष चळवळ सुरू केलेली आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22। खालीलपैकी कोणत्या संघटनेने त्यांच्या सदस्य देशांना कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी $5 मिलियन मदत जाहीर केलेली आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सार्क। सार्क या संघटनेने त्यांच्या सदस्य देशांना कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी $5 मिलियन मदत जाहीर केलेली आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23। संयुक्त राष्ट्राकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक आनंदी देशात भारताचा कितवा क्रमांक आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 140वा क्रमांक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। संयुक्त राष्ट्राकडून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंदी देशात भारताचा 140वा क्रमांक आहे आणि फिनलँड या देशाचा पहिला क्रमांक येतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24। वरिष्ठ नागरिकांना घरपोच पेन्शन देण्याची सुरुवात नुकतीच कोणत्या राज्याने केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य सरकारने। आंध्र प्रदेश राज्य सरकारने वरिष्ठ नागरिकांना घरपोच पेन्शन देण्याची सुरुवात केलेली आहे। पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25। भू आकाराच्या मैदानातून ज्वालामुखी शंकू जे सागरीय पृष्ठभागावर दिसतात त्यांना काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्यांना बेटे असे म्हटले जाते। तर भू आकाराच्या मैदानातून ज्वालामुखी शंकू जे सागरीय पृष्ठभागावर दिसतात त्यांना बेटे असे म्हणतात। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26। मानवी विकास निर्देशांक ठरवताना कोणत्या 3 निकषांचा विचार केला जातो? त्यामध्ये ए आहे सामाजिक निकष, ब आहे सरासरी राहणीमान, क आहे अपेक्षित आयुर्मान आणि ड आहे शैक्षणिक कालावधी। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब क ड, म्हणजेच ब म्हणजे सरासरी राहणीमान, क म्हणजे अपेक्षित आयुर्मान आणि ड म्हणजे शैक्षणिक कालावधी। तर मानवी विकास निर्देशांक ठरवताना सरासरी राहणीमान, अपेक्षित आयुर्मान आणि शैक्षणिक कालावधी या 3 निकषांचा विचार केला जातो। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27। सरकारला दिल्या जाणाऱ्या अल्पकालीन कर्जाला रिझर्व्ह बँकेच्या परिभाषेत काय म्हटले जाते? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेज अँड मीन्स पेमेंट। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। तर सरकारला दिल्या जाणाऱ्या अल्पकालीन कर्जाला रिझर्व्ह बँकेच्या भाषेमध्ये वेज अँड मीन्स पेमेंट असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28। व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? व्यसन घालणे वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मर्यादा घालणे। मर्यादा घालणे म्हणजेच व्यसन घालणे हा त्याचा योग्य अर्थ आहे। पर्याय क्रमांक 4 मर्यादा घालणे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29। वडाची साल पिंपळाला या म्हणीचा अर्थ काय होतो? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एखाद्याचे दोष दुसऱ्यावर ढकलणे। वडाची साल पिंपळाला म्हणीचा अर्थ होतो पर्याय क्रमांक 2 एखाद्याचे दोष दुसऱ्यावर ढकलणे।